बुधवारपेठ वस्ती दलित वस्तीमध्ये आदो मालकाशिवाय दुसरी कामं कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेली नाही. आज बायपासचा रस्ता चांगल्या प्रकारचा झाला आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न मोठा सोडवला गेला. ही आम्ही बुधवारपेठ वस्ती आदो मालकाला कधीच विसरणार नाही आणि इथून पुढे सुद्धा विसरणार नाही अशी आमची विनंती आहे. आणि कोणी जरी आलं, अण्णाच्या काळात काही काम झालेलं नाही. म्हणून बोलत आहे. आदो मालकांनी आमचं बायपासचं काम जे आहे ना रोडचं ते व्यवस्थित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ती पाण्याचा प्रश्न जे आहे ना ती सोडवलेला आहे. तेवढं मी दोन मिनिटं बोलून माझे शब्द. नमस्कार, मी बालाजी पवार, करकमचा एक सुज्ञ नागरिक. करकममध्ये जे काही घडत आहे ते राजकारण साईडला ठेवून एक चांगलं गावाचा विकास काम करा. ते राजकारणात सगळी तुमची भांडणं ती साईडला ठेवून गावाचा विकास करा, एवढंच माझं सांगणं आहे राजकारणी लोकांना. काल दलित वस्तीच्या कामाबद्दल राहुल पुरोहित आणि त्यांच्या काही माणसांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच्या संदर्भामध्ये अतिरिक्त गट विकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी हे चौकशीसाठी त्या ठिकाणी आले होते. मुळामध्ये करकममध्ये मी उपसरपंच व्हायच्या अगोदर फक्त 4 वस्त्या होत्या. त्याच्यामुळं करकम आपल्या गावामध्ये येणारा निधी हा अतिशय तुटपुंजा होता. त्याच्यानंतर करकममधील सर्व वस्त्यांचा, विखुरलेल्या वस्त्यांचा दलित वस्तीच्या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यामध्ये बुधवारपेठ असेल, खंदारी वस्ती असेल, खटीक वस्ती असेल, झोपडपट्टी असेल, मातंग वस्ती असेल, शंकरनगर असेल, चर्मगार वस्ती मोडणीम रोड असेल, खडतरे वस्ती असेल, हरिजन वस्ती असेल, आंबेडकर नगर असेल, सिद्धार्थ नगर असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल, गायकवाड वस्ती असेल, अशा अनेक वस्त्या, जवळपास 18 वस्त्या आपण बृहत आराखड्यामध्ये समावेश केला. त्यावेळेच्या ग्रामसभेनं त्याला मंजुरी दिली आणि एक गावचा एक दलित वस्तीचा विकास विस्तृत अशा पद्धतीनं कसा होईल आणि दलित वस्तीचा जास्तीचा निधी आपल्या गावाला कशा पद्धतीनं येईल या दृष्टिकोनातून त्यावेळेस प्रयत्न केले आणि जवळपास 18 वस्त्यांचा समावेश आपण त्या वस्त्यामध्ये केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज कोट्यावधी रुपयांचा निधी आपणाला या ठिकाणी मिळाला. जिल्हा परिषदेमध्ये निधी वितरण होत असताना काही क्रायटेरिया ठरवले जात असतात. त्याच्यामध्ये वंचित वस्त्या, कधीही लाभ न दिलेल्या वस्त्या, एक बार वस्त्या, दुबार वस्त्या, अशा पद्धतीची क्रमवारी त्या ठिकाणी लावली जाते. आणि या सर्व बाबींमुळे आपल्या 18 दलित वस्ती असल्यामुळे प्रत्येक वस्तीला निधी मिळणं हा क्रमप्राप्त झाले आणि त्याच्यामुळे आज आपल्या गावामध्ये जवळपास आता सध्या 40 लाख रुपयाचा निधी हा मंजूर आहे. त्याच्यामध्ये शिंदे वस्ती सांगवी रोड की गेल्या 50 वर्षामध्ये त्या वस्तीला जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता आणि जवळपास 3 ते 4 किलोमीटर, 2 ते 3 किलोमीटर मोटरसायकली आणि वाहनं लावून त्या ठिकाणी त्या वस्तीवर जावं लागत होतं. तसेच झोपडपट्टीमध्ये जवळपास आपण 2 वस्त्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथंही त्या ठिकाणी निधी मंजूर झाला आणि आत्ताच आंबेडकर नगर आणि मातंग वस्ती, गायकवाड नगर या वस्तीसाठी स्ट्रीट लाईट मंजूर करून घेतलेले आहेत. म्हणजे स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी आपण बसवणार आहोत आणि झोपडपट्टीच्या लगतचा जो रस्ता आहे तो आपण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि काल अधिकारी आले असताना फुकटच्या तक्रारी, चुकीच्या तक्रारी करण्याचं काम या ठिकाणी केलं. मुळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये राहुल पुरोहित हे उपसरपंच होते.
ते असतानाच या दलित वस्तींचा आराखडा त्या ठिकाणी झालेला आहे ना. त्यांनी एक वक्तव्य केलं की बोगस दलित वस्तीचा आराखडा. मग दलित वस्तीचा आराखडा बोगस जर झाला असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला कसा, आणि जर निधी आला असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली कशी. हे सगळ्या लोकांच्या समोर, जनतेच्या समोर ही सर्व कामं आहेत. आणि जर एवढं सगळं काम होत असताना, निधी खेचून आणत असताना किती त्रास आपणाला होतोय हे आपणा सर्वांना माहीत आहे. यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातत्यानं अडवणूक करण्याचं काम केलेलं आहे. यांनी कधीही गावाला निधी द्या किंवा आपल्या पदाचा वापर आपल्या स्वतःच्या गावासाठी कधीही केला नाही. यांनी फक्त आणि फक्त राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेवून ह्यांनी त्या पदाचा वापर केलेला आहे. यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक स्वार्थ सुटलेला आहे आणि इलेक्शनला जो आमचा पैसा खर्च झालेला आहे तो कसा मिळेल या उद्विग्न भावनेतून हे सातत्यानं तक्रार करत आहेत. तक्रार करण्याबद्दल माझं काहीही दुमत नाही. आम्ही जनतेच्या विकासासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. जनतेनं आम्हाला या ठिकाणी बसवलेलं. आमची बांधिलकी ही सामान्य जनतेसाठी आहे आणि ती कायम राहणार आहे. मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की एवढं मोठं प्रेम, एवढं मोठं उपकार या करकमच्या, या गावच्या मायबाप जनतेनं माझ्यावरती व्यक्तिशः केलेलं आहे. मी कधी जनतेच्या नुकसान होईल किंवा कोणालाही त्रास होईल अशा पद्धतीचं काम कधीही करणार नाही, मी अगोदरच सांगितलेलं आहे. तरी सुद्धा या ठिकाणी त्यांनी 2 आरोप केले. एक बोगस दलित आराखडा आणि दुसरा की माझ्या कामावर तक्रार करू नये. अरे मी या ठिकाणी सांगू इच्छितो, माझं ते काम नाही, हे करकमच्या जनतेचं काम आहे. माझं व्यक्तिशः ते काम नाही. माझा काय संबंध आहे? चुकीच्या पद्धतीनं जनतेची दिशाभूल करू नका. मी या गावचा उपसरपंच या नात्यानं सातत्यानं करकमचा विकास कशा पद्धतीनं होईल, सामान्य माणसांपर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोयी सुविधा कशा पद्धतीनं पोहोचवता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो. याचा अर्थ ते काय माझं स्वतःचं वैयक्तिक काम आहे असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे आणि चोराच्या मनात चालणं अशा पद्धतीचं काम सध्या या लोकांचं चालू आहे. यांचा चष्माच एवढा भ्रष्टाचारी वृत्तीचा झालेला आहे की कोणतंही काम दिसलं तर समोर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसतो. फक्त आणि फक्त आर्थिक स्वार्थ कशा पद्धतीनं साधता येईल आणि या संस्थेतून आपला स्वार्थ कशा पद्धतीनं, आपला आर्थिक पोळी कशा पद्धतीनं भाजली जाईल या द्वेषानं ही माणसं पछाडलेली आहेत. म्हणून सातत्यानं हे तक्रारी करत आहेत. विकास कामाबद्दल ह्यांनी बोलावं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून यांनी गावासाठी काय केलं याचाही हिशोब त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये राहुल पुरोहित यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून काय काम केलं याचा हिशोब जनतेला द्यावा ना. दुसऱ्यावर आरोप करणं हे फार सोपं आहे, दुसऱ्यावर टीका करणं हे फार सोपं आहे, दुसऱ्याची मापं काढणं हे फार सोपं आहे. ते कुणीही करू शकतं. पण स्वतःचं कर्तृत्व काय, स्वतःचं कर्तृत्व काय याने सांगावं ना. पंचायत समितीसारखं एवढं मोठं पद तुमच्याकडे होतं, त्याच्या माध्यमातून तुम्ही काय काम केलं? काहीही नाही. पूर्णपणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ही माणसं अपयशी ठरलेली आहेत. ग्रामपंचायत तशी ही या दोघांपेक्षा एक छोटी संस्था आहे. ग्रामपंचायतपेक्षा सुद्धा जेडपीमध्ये आज कोट्यावधी रुपयांचं बजेट त्या ठिकाणी तयार होत असतं. जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो. त्या निधीचा वापर तुम्ही गावाच्या विकासासाठी किती केला, तो निधी गावासाठी आणण्यासाठी किती प्रयत्न केले, करकमच्या विकासासाठी तुम्ही जनरल बॉडीज असेल, स्थायी समिती असेल, याच्यामध्ये किती पाठपुरावा करण्यासाठी किती वेळा बोलला. जे बोलला असेल ते फक्त आणि फक्त गाळ्याचा विरोध असेल, जनसुविधा आणि नागरी सुविधेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीला विरोध असेल, याच बाबीसाठी आपण फक्त त्या जनरल बॉडीमध्ये आणि स्थायी समितीमध्ये बोलतो. हे सर्व कृत्य हे जनतेला माहीत आहे. आपल्या सांगण्यानं काही फरक जनतेला पडणार नाही आणि अशा पद्धतीचं विकास कामाला जो कोणी अडचणी आणण्याचं काम करेल त्याच्या विरोधामध्ये मी राहणं हे माझं साहजिक आहे. माझ्या गावच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे. जो कोणी विरोध करेल
त्याला त्याची जागा दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. जनतेनं मला यासाठी या ठिकाणी बसवलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल बोलता, आपण थांबून कामं ती करून घ्यावी. माझं काही त्याच्याबद्दल दुमत नाही. ज्या ठिकाणी काम चालू असेल त्या ठिकाणी आपण जावं. सोमवारपेठच्या कामाचा उल्लेख त्या ठिकाणी केला. सोमवारपेठच्या कामाचा आज वाळूची परिस्थिती आपण सर्वांना माहीत आहे. वाळू विना अनेक ठिकाणची कामं बंद आहेत. एकट्या करकममध्ये नाही, जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणची कामं त्या ठिकाणी बंद आहेत. वाळूचं सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे आणि टाइम बॉन्ड कार्यक्रम हा असतो, म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये ही विकास कामे संपली पाहिजे. जर ती विकास कामे त्या आर्थिक वर्षामध्ये नाही संपली तर तो निधी परत जाण्याची भीती आपणा सर्वांच्या समोर असते. याच्यामुळं एका बाजूला वाळूची अडचण आणि दुसऱ्या बाजूला निधी माघारी जाण्याची अडचण, या दुहेरी अडचणीमुळे आपल्याला मधला मार्ग काढून काय शासनाच्या गाईडलाईन्स असतील, क्रश सँड वापरणे असेल किंवा काय कुठून वाळू उपलब्ध होती का, जर झाली तर ती वेगळ्या मार्गाने उपलब्ध करून त्या कामासाठी वापरावी लागते. आज वाळूचे सर्व ठेके बंद आहेत हे त्यांना माहीत आहे. माहीत असताना सुद्धा विनाकारण जनतेची कशी दिशाभूल करायची, जनतेच्या मनामध्ये द्वेष कशा पद्धतीनं पसरवायचा, जनतेचा सत्ताधाऱ्यांच्या बद्दल जनतेच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना किंवा तिरस्काराची भावना कशा पद्धतीने तयार होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी नेहमी प्रयत्न करत असते. माझी त्यांना एवढीच विनंती आहे, याच्यानं काहीही फरक पडणार नाही. मी नेहमी सांगत आलो की करकमच्या जनतेचं आणि आमचं नातं हे वेगळं आहे. तुम्ही मध्यस्थी चमचेगिरी ढवळाढवळ करण्याची काही गरज नाही. मी गेल्या 20 वर्षापासून करकमची जनता मला ओळखत आहे आणि मी जनतेसाठी काम करत आहे. त्याच्यामुळे आपण काय सांगायची काय गरज नाही. आपण काय माझ्याबद्दल वेगळं मत तयार करायची गरज नाही. जे मागच्या 5 वर्षामध्ये काम मी नेहमीच सांगतो की मागच्या 50 वर्षाचा आपण निधीचा विकास कामांचा हिशोब घ्या आणि मागच्या 5 वर्षाचा हिशोब घ्या. मागच्या 5 वर्षामध्ये आपण गावामध्ये किती कामं केली. अंडरग्राऊंड ड्रेनेज, पाणी पुरवठ्याचं काम असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असेल, रस्त्याची कामं असतील, वाडी वस्तीवरच्या रस्त्याची कामं असतील, कितीतरी कामं. आज शौचालयाचा लाभ देणं असेल, रमाईचे एका वेळेस 200 घरकुलं. माझा त्यांना प्रश्न आहे की आपण 15 वर्षात किती घरकुलं बांधली आणि आम्ही 5 वर्षात किती घरकुलं बांधली, याचा हिशोब आपण करावा, तो जनतेसमोर मांडावा. आमची तुलना तुम्ही विकास कामात करा. आपली स्पर्धा ही विकास कामात पाहिजे. तुम्हालाही आमच्यापेक्षा मोठं पद आहे, आपण सांगावं. तसं न होताना फक्त आणि फक्त कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना बदनाम कसं करता येईल, करकमच्या गावच्या विकासाची अडवणूक कशा पद्धतीने करता येईल आणि स्वतःची आर्थिक आणि राजकीय पोळी कशा पद्धतीनं भासता येईल, या दृष्टिकोनातून यांचा सातत्यानं प्रयत्न चालू असतो. आणि असं हे षडयंत्र नेहमी करण्याचं काम करत आहेत. याला काय फारसं कोणी महत्व देण्याचं काय कारण नाही. हे काय जनतेला माहीत आहे की कोण विकास करतोय, कोण अडवणूक करतोय, कोण समाजाच्या गावच्या विरोधामध्ये काम करतोय, कोण समाजासाठी आणि गावासाठी काम करतोय, ही जनता ओळखून आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही सांगण्याची काही गरज नाही. आमची बांधिलकी ही शेवटच्या क्षणापर्यंत करकमच्या जनतेशी असणार आहे. जनतेच्या हिताचे जे काही निर्णय असतील ते आम्ही घेणार आहोत. याच्यामध्ये कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही. मी आज एवढंच या ठिकाणी सांगतो. माझ्याबद्दल काय अपप्रचार पसरवण्याचं काय काम काही व्यक्तीने केलं त्याच्यानं मला काय फरक पडणार नाही. मी सातत्यानं जनतेमध्ये राहून काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, माझ्याकडे आर्थिक अशा पद्धतीचं कोणतंही साधन नसताना एक सामान्य कार्यकर्ता गेल्या 20 वर्षामध्ये सामान्य जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करतोय. आणि राजकीय माझी वाटचाल ही जनतेच्या आशीर्वादानं एक यशस्वी वाटचाल मी समजतो. त्याच्यामुळे मला काय फारसं काय महत्व या लोकांना देण्याची गरज वाटत नाही. आणि तसा काय इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करकमच्या जनतेसाठी आम्ही कटिबद्ध राहू. एक जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीनं आणता येईल, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची कामं कशी गावामध्ये करता येईल, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळं करकमच्या जनतेला मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की असल्या फालतू माणसांच्या वरती कुणीही विश्वास ठेवू नये. आणि मी परत एकदा सांगतो की माझ्याकडून काय चुका होत असतील तर मला तुम्ही त्या हक्कानं
एक आपल्या घरातला व्यक्ती आपला सामान आपलाच कोणीतरी समजून काय चुकत असेल तर मला जरूर या ठिकाणी सांगावं। आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की करकम ग्रामपंचायतीचा कोणत्याही सामान्य नागरिकाला कोणताही हिशोब, जमा, खर्च, किती पैसे आले, किती पैसे गेले, 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून काय कोणती कामं घेतली, दलित वस्तीच्या माध्यमातून किती निधी या ठिकाणी उपलब्ध झाला, जनसुविधेच्या माध्यमातून किती निधी या ठिकाणी उपलब्ध झाला, या सर्व गोष्टींची माहिती आज करकम ग्रामपंचायतीमध्ये आहे। कोणत्याही नागरिकाला कोणत्याही क्षणी येऊन त्यांना कधीही विचारलं तर आम्ही ती देण्यास बांधील आहोत। एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की करकम ग्रामपंचायत ही करकमच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि ती भविष्य काळामध्ये राहणार आहे, याच्यामध्ये कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही। आणि या ठिकाणी जो काय प्रचार पसरवला जातोय त्याला आपण कुणी बी घालू नये एवढीच मी करकमच्या जनतेला मनापासून विनंती करतो। विकास कामामध्ये मी कधीही राजकारण करणार नाही हे मी अगोदरपासून सांगितलेलं आहे। इलेक्शन निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुका संपल्यानंतर समाजकारण ही पहिल्यापासूनची माझी पद्धत आहे। आयुष्यामध्ये समाजकारणाला मी नेहमीच महत्व दिलेलं आहे। कुणाची अडवणूक केली कुणीही दाखवून द्यावं, काय परवाच त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं की दलित समाजाचा काय ठराव अडवला गेला, पण वस्तुस्थिती अशी होती, करकमच्या जनतेला ती माहीत असावी। पाठीमागच्या काळामध्ये ज्या वेळेस ठराव झाला त्यावेळी मागील भाऊसाहेबांची त्याच्यावरती सही होती। त्याच्यानंतर नवीन ग्रामसेवक या ठिकाणी हजर झाल्यानंतर आम्ही यांना एवढंच सांगितलं होतं की नवीन ग्रामसेवकांच्या सहीनं आपण तो ठराव त्या ठिकाणी द्यावा आणि आम्ही तो देण्याला आपणाला नाही म्हणत नाही, एवढाच तो त्या ठिकाणी विषय झाला होता। आणि कधी व्यक्तिगत लाभाच्या योजना आतापर्यंत जेवढ्या झाल्या गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये एकही सांगा आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही योजना मंजूर झाल्या? करकम आपल्या ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय एकही जिल्हा परिषद मधली व्यक्तिगत लाभाची योजना असेल किंवा इतर योजना असेल ती मंजूर होऊच शकत नाही। मला एक सांगा, आम्हाला जर कोणाचे ठराव द्यायचे नसतील किंवा आम्हाला जर जाणून बुजून कोणाला अडचण आणायची असेल तर मागच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हीच आज सांगताय की एवढे मोठे लाभ आम्ही या ठिकाणी दिले, मग ते लाभ दिले कसे? ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय दिले का? हेही आपण जाहीर करावं। आज तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही एवढे लाभ दिले, मग लाभ देत असताना ग्रामपंचायतीचा ठराव घेतला होता का नाही हे जाहीर करावं आपण। ग्रामपंचायतीच्या ठरावाशिवाय आपण ते लाभ दिले का हेही जनतेसमोर यावं। एकही लाभ आपण ग्रामसभेच्या ठरावाशिवाय देऊ शकत नाही आणि ग्रामसभेनं त्यावेळी ज्या व्यक्तींना पाहिजे त्या ठिकाणी कसलीही अट नसताना क्षणामध्ये त्या ठिकाणी आपण ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आपण त्या ठिकाणी देऊ शकलो, याचं भान यांनी विसरू नये। विनाकारण जनतेची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी करू नये। करकम ग्रामपंचायतीमध्ये कधीही इथून पुढच्या काळामध्ये कसलीही अडवणूक होणार नाही। शक्य आणि शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये जनतेला कशा पद्धतीनं न्याय देता येईल या दृष्टिकोनातूनच प्रयत्न केले जाणार आहेत आणि निश्चितपणे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। एवढीच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की कुणी गैरसमज पसरवत असतील तर त्याला कुणी बेगारू नये एवढीच मी या ठिकाणी करकमच्या माझ्या जनतेला मी विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो। धन्यवाद। बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा।